नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्या. रिफायनरी समर्थकांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. रिफायनरीसाठी 70% जमीन मालकांची संपत्ती. लवकरच लवकर जमिनीचे रेट जाहीर करून रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याची शिंदेंकडे मागणी. अहमदनगरमध्ये संजय राऊतांनी घेतली विखेंच्या कट्टर विरोधकांची भेट. प्रभादेवीताई घोगरे आणि राऊतांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. सरकारच्या निधीचा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वापर. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून खंत व्यक्त. आचारसंहिता लागू होण्याआधी निधी खर्च करण्याच्या बनसोडेंच्या सूचना. आजच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संपाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. लासलगावसह नाशिकमध्ये सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत. कांद्याला सरासरी 1840 रुपयांचा भाव. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद राहणार. 11 तारखेपासून 4 दिवस लिलाव बंद. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय. नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका. आर्थिक नुकसानामुळे शेतकऱ्यांनी मुलामुलींची लग्न देखील पुढे ढकलली. तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप. गुन्हे दाखल असलेलेही परीक्षेमध्ये पास झाल्याचा आरोप. निकालामुळे उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ. तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून 3 महिन्यामध्ये नव्यानं भरती प्रक्रिया करा. आमदार कैलास पाटील यांची मागणी. मागण्या मान्य झाल्या नाही तर ठाकरे गट रस्त्यावर उतरणार. कैलास पाटलांचा इशारा. चंद्रपूरमध्ये तलाठीच्या नव्या मूल्यमापन परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध. तलाठी परीक्षा MPSC मार्फत घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. सलग 6व्या दिवशी इंद्रायणी फेसाळलेली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा. हिंगोलीमध्ये 10 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा. 50,000 शिवसैनिक सभेला उपस्थित राहणार. आमदार संतोष बांगर यांची माहिती. अहमदनगरच्या जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचा शिट्टी मोर्चा. पदोन्नती मानधनासाठी राज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. शिट्टी वाजवत सेवकांची जोरदार घोषणाबाजी. पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आणि धरणं आंदोलन. अंगणवाडी सेविकांना योग्य आणि वेळेवर मानधन मिळण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. अमरावतीमध्ये देखील अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. नोकरीतून बडतर्फ करण्याच्या नोटीसी आल्यानं हजारो अंगणवाडी सेविका आक्रमक. पुण्याच्या सासवडमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक. तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत धडक मोर्चा. विविध मागण्यांसाठी सेविकांचं थाळीनाद आंदोलन. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचाही इशारा. 13 जानेवारीला बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा. सभेपूर्वी ओबीसी समाजाच्या ठिकठिकाणी बैठका. सभेला छगन भुजबळ उपस्थित राहणार. जळगावमध्ये आढावा बैठकीमध्ये गुलाबराव पाटलांसमोर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात तक्रारी मांडल्या. भाजप विकास कामाचं खोटं श्रेय घेत असल्याची तक्रार. बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे 54 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार. जिल्ह्यामध्ये शिवसेनेत मोठी फूट. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा वाद चिघळला. अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि इतर 10 सदस्यांना कायदेशीर नोटीस. नियमबाह्य केलेल्या खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी. सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीवर शेकापची एकहाती सत्ता. सर्व 19 जागांवर शहाजी बापू पाटील गटाला मोठा धक्का. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त. अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविरोधात पवार गट आक्रमक. अजितदादा गटाच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात आंदोलन. नेत्यांच्या वयासह वाढदिवस साजरा करत निषेध. जीएसपी क्रॉप सायन्स या स्वदेशी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आर्थर हे कीटकनाशक आणि ऑलराऊंडर हे तणनाशक ही पेटंट उत्पादनं लॉन्च. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यामध्ये ही उत्पादनं मदत करणार. परभणी जिल्ह्यातील 4.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 188 कोटी जमा. जिल्हाधिकाऱ्यांकडून 52 मंडळांमध्ये अग्रिम पीक विमा रक्कम जाहीर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पीक विमा कार्यालयाची तोडफोड. लातूर जिल्ह्यातील 60 पैकी केवळ 32 महसूल मंडळांमध्ये अग्रिम विमा वाटप केल्याचा आरोप.
दिले त्याचं तरी कलेक्टरच्या अहवाल मान्य करता का तुम्ही? येवला तालुक्यामध्ये यंदा पावसाअभावी गव्हाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट, पाण्याच्या कमतरतेमुळे गव्हाची वाढ खुंटली, शेतकरी पुन्हा एकदा संकटात. नंदुरबारमधील हवामान बदलामुळे मिरचीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार बंद, ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका. भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात मोठी घट, परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ, सर्वसामान्यांना फटका. लातूरच्या निलंगा तालुक्यातील काटे जवळगावमध्ये 3 एकरवरील ऊस जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नांदेडमध्ये बाजारात हरभरा भाजीच्या मागणीमध्ये मोठी वाढ, रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानं भाजीची आवक देखील वाढली. अकोल्यातील कायदा सुव्यवस्थेविरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक, आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचा मूक मोर्चा. ठाण्याच्या शहापुरातील उंबरवाडीमध्ये शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचा मोर्चा, पंचायत समितीवर श्रमजीवींचं आंदोलन. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचा ठिय्या, जिल्हाधिकाऱ्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न, आमरण उपोषणातील बांधवांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं समाज आक्रमक. बीड शहरामध्ये बांधकाम कामगार आक्रमक, परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा भव्य मोर्चा, कामगारांसाठी उपकार्यालय सुरू करण्याच्या प्रमुख मागणींसह विविध मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा. अमरावतीमध्ये वाहन चालकांचं साखळी उपोषण, मोटार वाहन कायदा रद्द करण्याची मागणी, उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा. हिंगोलीच्या कळमनुरीमधील शोभायात्रेमध्ये आमदार संतोष बांगर यांचा टाळ मृदुंगावर ठेका, बांगर यांचा बाल वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत जय श्रीरामचा नारा. अखेर भंडारा जिल्ह्यातील आंभोरा पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला. नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते 13 जानेवारीला पुलाचं उद्घाटन होणार. 8 ते 13 जानेवारीपर्यंत पुलावरील वाहतूक बंद राहणार. चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार. वंदे भारतला देशभरामध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. नंदुरबार शहरामध्ये कोरोना JN1चा रुग्ण आढळला. रुग्णाची प्रकृती स्थिर, आरोग्य यंत्रणा सतत, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिवच्या 101 पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील डॉक्टरांच्या 40% जागा रिक्तच. 14,000 पशूंमागे केवळ 1 डॉक्टर, डॉक्टरांची भरती करण्याची पशुपालकांची मागणी. राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात दिल्याची माहिती. अमरावतीमध्ये नोंदणी न झालेल्यांना देखील 30 दिवसांमध्ये मिळणार जन्म मृत्यू दाखला. शहरातील 55,000 नागरिकांना मोठा दिलासा. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. आजपासून 22 तारखेपर्यंत नव्या जलवाहिन्यांच्या कामांमुळे शहरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. अण्णासाहेब पाटील महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना, मराठा मुलांना 40 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज व्याजमाफी. शैक्षणिक कर्ज योजनेवर लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता. पालघरमध्ये जिल्हा परिषदेकडून कुत्र्यांचं निर्बीजीकरण. ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्यानं निर्बीजीकरणाचा ठराव मंजूर. नागपूरच्या सद्गुरुवाडीमध्ये 2 वळूंच्या झुंजीनं नागरिक हैराण. अनेक वाहनांचं नुकसान. मोकाट वळूंचा तात्काळ बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिकच्या येवल्यातील म्हाडा वसाहतीचं घाणीचं साम्राज्य. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप. धाराशिव शहरामध्ये देखील घाणीचं साम्राज्य. नगरपरिषद प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. इगतपुरीतील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा. पाईपलाईन फुटून नाल्यातील घाण पाणी त्यामध्ये साचत असल्यानं पाणी दूषित. नगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष. भिवंडी नगरपालिकेच्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. कर्मचारी कृती समितीकडून पालिका मुख्यालयामध्ये निदर्शनं. मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
गोंदियामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध नाही. सर्व सुविधांची शुल्क आकारून विद्यार्थी मात्र सुविधांपासून वंचित. सोलापूरच्या कुर्डवाडीतील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाला माढा शहरवासियांचा विरोध. माढ्यामध्ये न्यायालय असताना 13 किलोमीटरच्या अंतरावर स्वतंत्र न्यायालय देण्याची गरज नसल्याचं सर्व पक्षीयांचं मत. रायगडच्या उरणमधील सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग. आगीमध्ये माल आणि गोदाम जळून खाक. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये घरावर विजेची तार पडून भीषण आग. घरातील साहित्य जळून खाक. जीवितहानी नाही. महावितरणच्या गलथान कारभारावर स्थानिकांकडून सवाल उपस्थित. अकोल्याच्या अकोट रोडवर उभ्या कारला लागली आग. स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. कुठलीही जीवितहानी नाही. पालघरमध्ये सील केलेल्या कारखान्यांमधून दिवसाढवळ्या लाखोंच्या भंगाराची चोरी. बँकांना कर्जाची परतफेड न केल्यानं चोरीचा प्रकार. बोईसर पोलिसांकडून ट्रक चालक ताब्यात. लातूरच्या जळकोटमधील ढोरसांगवी गावामध्ये मुक्कामी असलेल्या एसटी बसमधील 40 लिटर डिझेल चोरीला. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. नागपूरमध्ये ई रिक्षाच्या बॅटरीत चोरी करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 52,000चा मुद्देमाल जप्त. वाशीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमुक्त सातबारा अभियान सुरू. युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वामध्ये अभियानाला सुरुवात. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आंतरराष्ट्रीय यंत्रसामग्री प्रदर्शनाचं उद्घाटन. खासदार धैर्यशील माने यांची देखील उपस्थिती. पालघरच्या जंजिरे केळवे किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम राबवली. सह्याद्री प्रतिष्ठानकडून किल्ला परिसरामध्ये स्वच्छता मोहीम. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अमृत कीर्तन महोत्सवाची सांगता. महोत्सवाच्या काळामध्ये गावागावांमध्ये धार्मिक वातावरण. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये अक्षत कलश शोभायात्रा. मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. गडचिरोलीमध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह. गडचिरोलीमधील तिघांना राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळला. भाविकांची नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी गर्दी. बुलढाण्याच्या देऊळगाव माळी गावामध्ये पांडुरंग परमार्थाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता. सोहळ्यामध्ये तब्बल 51 जोडप्यांचा होम हवन आणि पूजेमध्ये सहभाग. बीडच्या अंबाजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी यात्रेसाठी भाविकांची गर्दी. समाधी परिसरामध्ये विविध उपक्रमांचं देखील आयोजन. पुण्याच्या लोणावळामध्ये रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. तळेगाव बाजारपेठेमध्ये फवारणीचं काम युद्धपातळीवर सुरू. वाशिमच्या गँग ऑफ ट्रेकर्सकडून 5 दिवसामध्ये 11 गड आणि किल्ले, त्याचबरोबर शिखर सर. मोहिमेमध्ये 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा सहभाग. जळगावच्या भुसावळ बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक पतंग विक्रीला. नागरिकांना या पतंगांची भुरळ.